नमस्ते आदाब, मैं एंकर दिव्या कांबले CBN न्यूज 18 में आपका स्वागत करती हूँ। CBN न्यूज 18 हर समस्या में आपके साथ, हर खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं। दोस्तों संग मचाने मस्ती, बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने डुबकी, आओ चलो सभी झूलेलाल, गर्मियों में सबसे सही। झूलेलाल वाटर पार्क एंड रिजॉर्ट, डे नाइट वाटर पार्क, स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क, स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड, इंडोर एंड आउटडोर गेम, वेव पूल, DJ, रेन डांस एंड मेनी मोर। झूलेलाल वाटर पार्क, ऑपोजिट जैन वैली, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। 4 वेगवेगळ्या मोबाईलवरून त्यांना धमकीचे फोन आले। दाऊद आणि छोटा शकीलकडून धमकी देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली। याच संदर्भात एकनाथ खडसेंनी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे। आता अज्ञात मोबाईल धारकांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय। 15 आणि 16 एप्रिलला हे फोन आल्याची माहिती खडसेंनी तक्रार करताना दिलेली आहे। दरम्यान खडसे मोठे नेते आहेत, त्यामुळे त्यांना मोठ्या धमकी। काय सांगाल, आपल्याला जीवे मारण्याची धमकी आल्याचं सांगण्यात येत आहे, नक्की काय घटना आहे आणि या संदर्भात आपण काय कारवाई केली पाहिजे? परवा संध्याकाळपासून तर काल संध्याकाळपर्यंत साधारण 5 वेळा एक अमेरिकेकडनं आणि दुसरे UP साईडकडनं जे ट्रू कॉलरवर आलं लक्षात, अशाकडनं काही धमकीचे फोन आले, ज्याच्यामध्ये दाऊद आणि छोटा शकीलच्या नावाचा उल्लेख आहे। त्यामुळे आपकी खैर नाही, आपको मारेंगे, आपको मारना है वगैरे अशा स्वरूपाचं ते बोलायचे। मी त्यांना विचारलं आहे की माझा काय संबंध आहे, तो काय संबंध आहे, नाही बोले तय की आहे की आपको मारना है, आणि अशा स्वरूपाचं आदरणा संबंधही बोलत होते। मला वाटलं की कोणी खोडसाळपणा करत असेल, पण नंतर वारंवार फोन यायला लागल्यानंतर मी पोलिसांना सूचित केलेलं आहे। कोण असेल या सगळ्या पाठीमागे असं वाटतंय आपल्याला? मला असं वाटतं की मागच्याही कालखंडामध्ये दाऊदच्या पत्नीशी माझे संबंध आहेत किंवा माझं बोलणं आहे, अशा स्वरूपाचा एक दावा एका व्यक्तीनं केला होता। मनोज काय नाव त्याचं होतं, हां मनोज धांडे, मला लक्षात नाही आता नाव त्याचं, भंगाळे मनोज भंगाळे नावाच्या एका ह्याने माझ्यावर असा एक आक्षेप घेतला होता की दाऊदच्या पत्नीशी माझं सातत्यानं संभाषण होतं, आणि त्यावेळेस जे फोन कॉल दिलेले होते ते कराचीमधले होते। अशा स्वरूपाचा फोन कॉल हा कदाचित अमेरिकेतलाही असू शकतो किंवा त्याच्यापैकी खोडसाळपणाही असू शकतो। संगणक आणि सॉफ्टवेअरचा वापर करून अशा स्वरूपाचे उद्योग करतात, जे नाउमेद करण्यासाठी की डिमॉरलाइज करण्यासाठी अशा स्वरूपाचा उद्योग केलेला असावा असं मला प्रथमदर्शनी वाटलं। परंतु वारंवार फोन आल्यानंतर मी पोलिसांना कल्पना देणं उचित समजलं, म्हणून पोलिसकडे मी तक्रार केलेली आहे। फोनवरती आपल्याला धमक्या दिल्या, त्यांनी काही मागणी केली का? धमकी दिल्यानंतर माझ्याकडं कोणतीही मागणी त्यांनी केलेली नाही। किंबहुना मी त्यांना म्हटलं की भाई मेरा क्या संबंध आता इस बात से, क्या होना आपको? तो बोले कुछ नहीं, बस आपको मारना चाहता है, हमारा तय हुआ कि आपको मारेंगे। कारण ते सांगितलं त्यांनी त्या संदर्भात? कुठलंही कारण त्यांनी सांगितलं नाही, आणि मला वाटतं ज्यावेळेस कुठली मागणी नाही, कुठलं कारणही नाही, याचा अर्थ असा आहे की हा खोडसाळपणा असावा, अशी गिद्दड धमकी असावी। म्हणजे जिल्ह्याच्या किंवा राज्याच्या लेवलवरून अशी धमकी येऊ शकते का, राजकीय विरोध म्हणून किंवा अन्य बाबतीत? कुठूनही धमकी होऊ शकते। अलीकडे काय सॉफ्टवेअर इतके डेव्हलप झाले की मुक्ताईनगरला बसूनही इंटरनॅशनल कॉल करता येतो, फेक कॉल, आणि त्यामुळे ह्याच्यामध्ये आत्ता बोलणं उचित होणार नाही। पोलिसांच्या चौकशीनंतरच ह्याच्यामधलं तथ्य बाहेर येऊ शकेल। दोस्तों संग मचाने मस्ती, बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने डुबकी, आओ चलो सभी झूलेलाल, गर्मियों में सबसे सही। झूलेलाल वाटर पार्क एंड रिजॉर्ट, डे नाइट वाटर पार्क, स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क, स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड, इंडोर एंड आउटडोर गेम, वेव पूल, DJ, रेन डांस एंड मेनी मोर। झूलेलाल वाटर पार्क, ऑपोजिट जैन वैली, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। मैं अलविदा लेती हूँ, आपकी एंकर दिव्या कांबले। देखते रहिए CBN। Press the bell icon on the YouTube app and never miss another update। खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं। हमारे CBN न्यूज 18 चैनल को सब्सक्राइब करें। जय हिंद।